नमस्कार। आज छायाज रेसिपीजमध्ये करणार आहोत आपण बीटाचा हलवा। तर इथे मी अर्धा किलो बीट घेतलेले आहेत। तर त्याचे साल काढून घेते आणि किसून घेऊया आपण। बारीक किसणीने बीट किसून घेतलेत मी। आता ते तूप टाकून कढईमध्ये परतून घेऊया। कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालून घेतलंय। आता याच्यामध्ये आपल्याला किसलेला बीट घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे चांगलं। बीट तुपात चांगले परतून घेतलेत आपण। आता त्यात घालायचं आहे जवळजवळ 1 कप साखर, 1 कप फुल क्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध आहे हे, आणि 1 कप मिल्क पावडर घेतली आहे, आणि थोडे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत आपण, काजू आणि बदाम। ते थोडे कुटून घालायचे क्रश करून। दूध, मिल्क पावडर, साखर आणि ड्रायफ्रूट सगळं आपण घालून घेतलं याच्यामध्ये। आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे चांगलं असं घट्ट होईपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। आता हे घट्ट होत आलंय। तुमच्याकडे जर खवा असेल तर याच्यामध्ये मिल्क पावडर नाही घातली तरी चालणार आहे आणि दूध नाही घातलं तरी चालणार आहे, पण माझ्याकडे खवा नव्हता आणि खव्यामध्ये खूप भेसळ असू शकते, त्यामुळे मी खवा नाहीच वापरत। मिल्क पावडर आणि फुल क्रीम दूध वापरते, म्हणजे खवा घातल्यासारखीच चव येते त्याला। आता हे घट्ट होत आलं की आपण गॅस बंद करून घेणार आहे। आपला हा बीटाचा हलवा तयार आहे। खूप हेल्दी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। मुलं असं बीट खायला मागत नाही, कोशिंबिरी खात नाहीत, तसा हलवा करून खाऊ घाला, खूप छान आहे।